मुख्यमंत्री फेलोशिप योजना जी आहे 2026-27 या योजनेविषयी महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. बघा, मुख्यमंत्री फेलोशिप 2026-27 हा एक प्रतिष्ठित कार्यक्रम आहे महाराष्ट्र शासनाचा. हा उपक्रम असून राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची सुवर्णसंधी देतो. या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन तरुणांना सरकारी निर्णय, प्रक्रिया, विकास कामे आणि प्रत्यक्षामध्ये जो काही प्रशासनाचा अनुभव आहे तो घेता येत असतो. बघा, म्हणजे काही अधिकारी लोक काम करतात प्रशासनामध्ये, ती जवळून बघण्याची संधी ही मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गत असते. यामध्ये कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? मुख्य उद्देश आहे राज्यातील तरुणांना शासन व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव देणे, त्यांची कौशल्य विकसित करणे, त्यांना समाजसेवेसाठी प्रेरित करणे हा मुख्य उद्देश आहे. त्यामध्ये बघा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जे लोकांना अधिकारी व्हायचे आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. खूप म्हणजे खूपच. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. प्रशासनासोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी यामार्फत भेटते. निर्णय प्रक्रियेचे ज्ञानसुद्धा भेटते. सामाजिक जबाबदारीची जाणीव होते आणि करिअरमध्ये ही मोठी संधी आहे. मुख्यमंत्री फेलोशिपमध्ये तुम्ही काम केलं म्हणजे खूप मोठी संधी आहे. फेलोशिपचे नाव काय? तर मुख्यमंत्री फेलोशिप जो कार्यक्रम आहे तो 26-27. एकूण जागा यामध्ये आहेत 60. महिला आरक्षण 1/3. अर्ज शुल्क फक्त 500 रुपये आहे, जास्त नाही, लक्षात घ्या. आणि वयोमर्यादा आहे 21 ते 26 वर्ष. पात्रता निकष काय? अर्जदार हा भारताचा नागरिक असावा. कोणत्याही शाखेतील पदवी किमान 60% असावेत. किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. संगणक व इंटरनेट वापराचे ज्ञानसुद्धा आवश्यक आहे. आता या ठिकाणी अनुभव कोणता पाहिजे होता हे महत्त्वाचं आहे. तर काय, स्वयंरोजगार किंवा उद्योजकतेचा 1 वर्षाचा अनुभव त्याचा महत्त्वाचा आहे. म्हणजे त्यानं काहीतरी आयुष्यामध्ये केलेलं असावं हे लक्षात घ्या. या ठिकाणी निवड प्रक्रिया कशी होते? तर मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी उमेदवारांची निवड ही 3 टप्प्यामध्ये केली जाते. प्रत्येक टप्पा अत्यंत महत्त्वाचा असून अंतिम निवड ही एकत्रित गुणांवर आधारित केली जाते. ऑनलाईन वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. नंतर निबंध लेखन आणि मुलाखत अशा प्रकारे 3 स्टेप असतात. ऑब्जेक्टिव्हमध्ये या ठिकाणी 30 मार्काची एक्झाम, 20 मार्काचा एस्से आणि 50 मार्काचा या ठिकाणी इंटरव्ह्यू असतो. परीक्षेची माहिती. ऑनलाईन परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं होते. अर्ज केल्यानंतर परीक्षा शुल्क भरावे लागेल. परीक्षा पद्धतीची माहिती अधिकृत वेबसाईटवर दिली आहे. निबंधामध्ये या ठिकाणी ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या टॉप 210 उमेदवारांना निबंध लिहिण्याची संधी दिली जाईल. दिलेल्या विषयावर ठराविक वेळेत ऑनलाईन निबंध सादर करावा लागेल. मुलाखत. जे काही टॉप 210 उमेदवारांची मुंबई येथे मुलाखत घेतली जाईल. त्यामध्ये सामाजिक बांधिलकी, सकारात्मक दृष्टिकोन, नेतृत्व व टीमवर्क, अनुभव व कौशल्य ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फायनल सिलेक्शन हे 60 उमेदवारांची अंतिम निवड यादी केली जाईल. आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा? तो उमेदवारांनी खाली दिलेली लिंक आहे, वेबसाईट आहे, त्याच्यावर जाऊन या ठिकाणी बघा, ही आहे mahadesh.maharashtra.government.in. गव्हर्नमेंटचा GR या ठिकाणी आहे. अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी सांगितली आहे त्यांनी. एकदम त्या लिंकवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. बघा, जे डॉक्युमेंट लागत असतील, नॉर्मल आधार कार्ड आहे, रहिवासी दाखला आहे, उत्पन्नाचा दाखला आहे, काय असेल त्या हिशोबाने तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. 500 रुपये फी आहे. शैक्षणिक फोटो सही ह्या हिशोबानं. मुख्यमंत्री फेलोशिप अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक मानधन म्हणजे स्टेपंड ज्याला आपण म्हणतो ते दिलं जातं. बघा, महत्त्वाचे मुद्दे आहेत. अर्ज शुल्क 500 रुपये. पूर्वी फेलोशिप केले उमेदवार पात्र नाहीत. ज्यांनी अगोदर फेलोशिप केली आहे अशांना पुन्हा संधी नाही, लक्षात घ्या. बघा, महाराष्ट्रातील उमेदवारांना प्राधान्य दिलं जातं. हे महत्त्वाचं, कारण ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे. तयारी टिप्स कशी करायची? करंट अफेअर मजबूत ठेवा, एस्से रायटिंग प्रॅक्टिस करा, इंटरव्ह्यू स्किल डेव्हलप करा आणि गव्हर्नमेंट स्कीमचा अभ्यास करा.